आणि खूप खूप चांगला स्वभाव वगैरे, त्यांचे आभार मानतो. तसेच आम्ही जरी अर्जुन असलो तरी राणे सर आमचे कृष्ण आहेत आणि वाळके सर सुद्धा. तर असोसिएशन उभा राहिलं आणि असोसिएशनला असे चांगले सकारात्मक व्यक्तिमत्व लाभले, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो किंवा स्वतःला एक भाग्यशाली समजतो की एक युनिव्हर्सलने माझ्याकडे ही जबाबदारी दिली असोसिएशन बांधण्याची, आणि त्यातूनच हे काम पुढे चालू आहे. आमचं राणे सरांचं आणि वाळके सरांचं नेहमीच बोलणं होतं की कोणी असो नाही तर नसो हे चांगलं काम थांबलं नाही पाहिजे, आणि नक्कीच हे काम कधीही थांबणार नाही. लोंढे सर असो नाहीतर नसो, हे असोसिएशनद्वारे होणारे अधिवेशन प्रत्येक वर्षी होत राहणार आहे. तर या कार्यामध्ये आपण सर्वजणांनी जे प्रामाणिकपणे आपण सर्वजण जाणतच आहोत की हिप्नोथेरपीला किंवा संमोहनाला आजपर्यंत विशेष अशी काही सरकारकडून म्हणा किंवा कुटुंब शासनाकडून म्हणा कोणताही प्रकारचा सपोर्ट नाही मिळत. आपण सर्वजण जे करतो ते स्वतःचा वेळ काढून किंवा स्वतःचा वेळ खर्च करून हे सगळ्या गोष्टी करत आहोत. तर सर्वांनी ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात एक आपल्या सगळ्यांना जी गोष्ट माहीत आहे की एका चित्रकाराने चित्र काढलं होतं आणि लावलं होतं चौकामध्ये, आणि खाली टीप लिहिली होती की ह्याच्यात चुका असतील ते फुली मारा. तर दुसऱ्या दिवसापर्यंत सगळे चित्र ते फुलींनी भरून गेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसरं चित्र लावलं आणि खाली टीप लिहिली की ह्याच्यातील काही चुका वाटल्या सुधारणा करा. तर एकही सुधारणा झाली नाही. म्हणजे हे असंच असतं, ही स्वभाववृत्ती अशीच आहे. तर आपण जे काम करत आहोत ते नक्कीच सगळेजण काम करत राहणार आहोत, आणि हे काम नक्कीच एक वर्षा लेवलला. कालच आपल्या असोसिएशनला 26 तारखेला 26 डिसेंबरला माननीय प्रधानमंत्री सरांचे शुभेच्छा पत्र आलं. ही सुद्धा आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण 4 महिन्यापूर्वी मी त्यांना माहिती पाठवली होती की असोसिएशन थ्रू संमोहन क्षेत्रातील महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळे हिप्नोथेरपिस्ट लोकांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करत आहेत. अशा प्रकारे त्यांना मी माहिती पाठवली होती. तर त्यांचं लेटर 4 महिन्यानंतर आलं, परंतु त्यांनी आपली दखल घेतली, ही महत्वाची गोष्ट आहे. हळूहळू ह्या गोष्टी आपण सर्वजण मिळून एकट्याने करण्यापेक्षा संघटनेतून करण्यात खूप वेगळीच ताकद असते. ते लहानपणी आपण ऐकलं डबल डबल होते, परंतु एक काडी मोडता येते पण 4 काड्या मोडता येत नाहीत, लाकडं मोडता येत नाहीत. तर हा विषय असा आहे, जास्त काही बोलणार नाही. सगळेजण या ठिकाणी अनेक तज्ञ आहेत, मी छोटा आहे सगळ्यामध्ये. तरी थोडस आपण एनर्जेटिक होऊया 2 मिनिटासाठी. तर एक थोडासा इव्हेंट घेऊया 1 मिनिटासाठी. ठीक आहे, सगळे तयार आहे? तर इव्हेंट असा घेऊया की एक सिंपल मी गोष्ट सांगतो. आपल्या शरीरामध्ये म्हणतात की 72 करोड नसा वगैरे आहेत, पेशी आहेत, स्नायू आहेत वगैरे. तर त्याला जागृत करणे आणि त्याला रिप्रोग्रामिंग करण्याचा एक छोटासा मार्ग सगळ्यांना माहीत असेल. अजून आपण रिपीट करून थोडं फ्रेश करूया. ठीक आहे, तर सगळेजण उठून उभे राहा प्लीज. तर आता आपण करणार आहोत आपले जे हात आहेत थोडे एनर्जी येण्यासाठी. हात आहेत जेवढे शक्य होईल तेवढे जोरात मारायचे आणि आनंद 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 म्हणायचा. आनंद कुठला, ज्याच्यात आपला आनंद मिळतो. मी सक्सेस झालोय, मी श्रीमंत झालोय, मी मोठा हिप्नोथेरपिस्ट झालोय, काय झालंय, आणखी काय झालं, आनंद किंवा माझी फॅमिली हॅपी आहे, मी हॅपी आहे, असा टाईप्स. तर पहिल्यांदा हे मारूया, नंतर आनंद 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 हॅलो. ठीक आहे, मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मी पुढील कार्यक्रमाला प्रस्तावना करण्यासाठी देतो. थँक्यू, धन्यवाद.
हॅलो, थँक्यू सो मच सर. मी वाडके सरांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात प्रस्तावना आणि पुढच्या सूचना द्याव्यात. थँक्यू. धन्यवाद सोनाली मॅडम. आदरणीय व्यासपीठ आणि आज जे व्यासपीठ ऐकायला येतात. लोंढे सरांनी आता खूप छान एक एनर्जेटिक एक थोडंसं हे करून घेतलाय. मला असं वाटतं की त्यांनी 1 मिनिटासाठी केलंय, तर मला थोडंसं एक 5 मिनिटासाठी करावं लागेल. आणि त्या 5 मिनिटासाठी सगळे हिप्नॉटिस्ट तयार असतील याची मी खात्री बाळगतो. कारण प्रत्येक हिप्नॉटिस्ट इथे एनर्जीने भरून लोकांना आपण एनर्जी देत असतो आणि आपल्यामध्ये पण तेवढी असते. आणि आज सगळे तुम्ही VIP गेस्ट आहात, VIP आहात म्हणूनच आपण एवढेच आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने एकत्र आपल्याला बोलता येईल. सगळ्यांना आपली जे काही कमी जास्त आता जिजाऊंचे जे वंशज आहेत नामदेवराव जाधव सर, सचिन सर आणि त्यानंतर खानापुरे सरांचे जे काही स्टुडंट आहेत तर त्यांचंही आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि जर झालं वेळ भेटला तर माझं ऐकायला